काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्या पाल्याच्या करिअर प्रती जर का पालकांचा अप्रोच हा सकारात्मक असेल तर पाल्याचं म्हणजे आपल्या मुलाचं करिअर हे खूप छान घडतं यात शंकाच नाही. मग त्या आई वडिलांचं करिअर हे त्याच क्षेत्रातलं असो वा नसो. आज आपल्याकडे एक असा नट येणार आहे ज्याच्या आई वडिलांनी मराठी रुपेरी पडदा खूप गाजवला आणि मुलांनी सुद्धा बाप से बेटा सवाई हे प्रूव्ह करत आपला झेंडा फडकावला. त्याचबरोबर अशी एक हिरोईन जिचं बालपण सुना भट्टीतल्या एका छोट्याशा चाळीत गेलं पण नंतर मात्र पार RK स्टुडिओज पर्यंत तिची मजल गेली. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत करतो. आज माझ्यासाठी फार 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 मोठा दिवस आहे कारण जिचे फोटो आपण कपाटात लावले, जिचे फोटो आपण पुस्तकात ठेवले हळूच चोरून आणि जे फोटो मिळाल्यानंतर आईचे फटके खाल्ले अशी अश्विनी भावे आहे. अशा अश्विनी भावे आता मी कार्यक्रमात अर्थात त्या माझ्यापेक्षा वयाने जास्त मी ना अवधूत मागचे सगळे एपिसोड रिवाइंड करून बघणार आहे. हे अजून कुणाला म्हटलंच का? नाही खरंच नाही म्हणजे तेव्हापासून कसं माझं मन पण मोठं आहे आणि पुस्तकं पण मोठी मोठी असायची त्यामुळे कारण तू 2-3 मुलींचे असायचे बरेच म्हणजे 1-2 नसायचे. एक अश्विनी भावे, माधुरी दीक्षित हे तर असलेच पाहिजेत. म्हणजे तू जसे फोटो ठेवतोस तशी तुझी गाडी आम्ही ठेवतो. अरे थँक्यू सो मच. आणि मग त्याचबरोबर ज्या वेळेला आम्ही तरुण व्हायला लागलो होतो त्यावेळेला ज्या मराठी हिरोचा आम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवून की एवढा हँडसम हिरो आणि सर्जा असा आपण ज्या म्हणतो की तो देखील आमच्या कार्यक्रमात अजिंक्य देव आलेले आहेत. ते माझे फोटो ठेवले नव्हतेच ना चुकून? नाही मग बाबांनी मारला नाही. इनफॅक्ट म्हणजे खोटं नाही सांगणार मी खरं बोलतो कायम की ह्या माणसावर खूप राग होता कारण ह्या माणसाचे फोटो बाजूच्या आवडणाऱ्या मुलीच्या पुस्तकात कायम मिळायचे त्यामुळे भयंकर राग होता. अजिंक्य देवबद्दल खरं राग म्हणजे तसं मनात की अरे काय. पण आपण अजून तुमच्यापासूनच आपण सुरुवात करूया की सर्जामध्ये ज्यावेळेला आम्हाला अशी एंट्री झाली की रमेश देव आणि मला लहान होतो मी पण रमेश देव सीमादेवांचा मुलगा येणार आणि तो आता स्क्रीन गाजवणार आणि आम्हाला त्यावेळेला असं वाटलं की काय खरंच कसा असेल काय आम्हाला लुक बद्दल म्हणजे अपेक्षा नव्हती. आणि ज्यावेळेला खरोखर असं दिसलं की अरे वा क्या बात आहे सो हँडसम. आणि नंतर मग त्याबद्दल त्यावेळेचे इंटरव्ह्यू वाचले की तुम्हाला पायलट व्हायचं होतं आणि मग तुम्ही US ला गेला होता आणि रिलीजच्या वेळेला काहीतरी परत आला. म्हणजे खरंच आहे का हे सगळं? ऍब्सोल्युटली. म्हणजे खरं तर मी चित्रपट सृष्टीत बाय डिफॉल्ट आलोय असं मी म्हणेन कारण मला वाटतं काही गोष्टी ज्या आपल्या
हाताच्या बाहेरच्या असतात. आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळंच, कारण नियती वेगळी काहीतरी काम करत असते आणि डेस्टिनी इज वर्किंग ऑलवेज ओव्हर टाइम. करेक्ट. मी पायलट होणार हे लहानपणापासून, कारण म्हणजे मला ज्या माझ्या आत्या बहिणी आहेत त्यांचे दोघंही हस्बंड पायलट एअरफोर्समध्ये होते आणि आय वॉज ग्लॅमराइज्ड बाय दॅट इंडस्ट्री की पायलट व्हायचं, उडायचं, आणि फायटर पायलट, नॉट कमर्शियल. सो दॅट वॉज द थिंग. अर्थात ते नाही झालं आणि मग कॉलेजमधनं बाहेर पडता पडता कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर्सचं वेड सुरू झालेलं होतं. दिस आय एम टॉकिंग अबाउट 84. आणि असं करून मी ऍप्लिकेशन पण टाकून दिलं. मला ऍडमिशन मिळाली एका नेब्रास्का नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या होण्याच्या दरम्यान गंमत अशी झाली की बाबासाहेब पुरंदरे बरोबर मी एकदा बसलेलो असताना बाबांनी आमच्या बाबांच्या डोक्यात एक भूत टाकलं की अरे सरजा घरातच आहे, तू बाहेर कुठे शोधतो. झालं, बाबांच्या डोक्यात पक्क झालं याला घ्यायचा. आणि तेवढ्यात राज दत्त, म्हणजे ज्यांना दत्ता का म्हणतो ते माझ्या मावशीचे यजमान, तर ते आमच्या घरी येऊन कथानक करायचे. आणि तेव्हा अर्धांगीचं ते चित्रपट लिहित होते. करेक्ट. मधुमालती ओबरॉय आणि त्याच्यात अर्चना जोगळेकर आणि मी. आणि त्यांनी असं ठरवलं की अरे अजिंक्य करेल. आणि मला वेळ होता कारण व्हिसा मिळालेला होता, ऍडमिशनला जायला 6 महिने होते. म्हटलं चला व्हाय नॉट. दॅट्स हाऊ आय एंटर्ड द फिल्म इंडस्ट्री. अर्धांगी आधी केला. अर्धांगी आधी केला. पण असं करून मग आम्ही अर्धांगी संपवला, सर्जा इमिजिएटली चालू करून सर्जाही बराचसा संपला आणि मी अमेरिकेला निघून गेलो. फक्त 30 दिवसासाठी अमेरिकेच्या एज्युकेशनचा सगळा जो काही प्रवास होता तो केला. तोपर्यंत इथून मला 2 फिल्मची ऑफर आली, विच वॉज संसार हिंदी मधला रेखा राज बरोबरचा. आणि बाबांनी सांगितलं अरे काय करतोय आयुष्याचं, तू वाटोळं करून घेतोय तिकडे जाऊन, काय कम्प्युटर सायन्स शिकून करणार आहेस. आमच्या शाळेत बीपीएम स्कूल मधला मी, त्या तळपदे मॅडम म्हणून आमचे प्रिन्सिपल होतात, त्यांनी फोन करायला लावला मला. कम्प्युटर सायन्स सगळेच करतात, कलाकार व्हायला भाग्य लागतं. मी 30 दिवसामध्ये परत आलो. अँड देन ऑनवर्ड्स आय नेव्हर लुक बॅक. हो, त्याच्यानंतर मग तुम्ही अनेक तरुण मुलींच्या हृदयाचे कत्तल करायला सुरुवात केली. तिथपासून तो प्रवास सुरू झाला. ऍब्सोल्युटली. तुमच्या त्या ज्या करोडो फॅन्स मुली होत्या त्यांच्यातला एखादीचा अनुभव सांगणार एकदम सॉलिड. अरे नाही, अख्खा मला 3 खुपते तिथे गुप्ते करायला लागतील. नाही, खूप होत्या. म्हणजे मला आठवत आहे कॉलेजमध्ये, मला तर तिचं नाव नाही आठवत, पण खूप पत्र यायची. आणि पत्र म्हणजे मी जर ती ठेवली असती तर आज त्याचा संचय इतका मोठा झाला असता की मला पुस्तक छापता आलं असतं. आणि ते म्हणजे मला आता माझे काही मित्र नाहीये, त्यांना मी विचारलं असतं त्यावेळी असं माझ्या हृदयाच्या नावेला भोक पडलेलं वगैरे अशा काहीतरी वेगवेगळ्या अशा गोष्टी लिहून मी वाचलेल्या आहेत स्वतः. आणि नंतर तेव्हा मी इतका मूर्ख होतो की आमचं कॉलेज पार्ला कॉलेज, मी पार्ला कॉलेजमध्ये होतो. एक तर सेग्रिगेशन मुलांचं आणि मुलींचं इतकं प्रचंड होतं की मुलांसाठी वेगळं गेट, मुलींना वेगळं गेट ऍट दॅट टाइम. आणि त्याचे दुष्परिणाम मग गेटच्या बाहेर म्हणजे ते मग सगळंच तिकडे व्हायचं. पण मुलीशी बोलताना दिसला की अरे बाप काय केवढा. अशा याच्यामध्ये असे पत्र आल्यानंतर मी एका पोरीला, मला हे पत्र माझ्या मित्राने आणून दिलंय, तुला दिलंय मी. आणि तेव्हा आमची दादागिरी असायची. मी बसलेलो असं कॉलेजमधले प्रोफेसर सुद्धा लांबनं जायचे की ही टोळकी नको, उगाच कारण असताना वाद घालतील. सो आय वॉकड अप, आय स्टील रिमेंबर 3 floors, आय वॉकड अप टू द गर्ल्स सेक्शन विथ द लेटर. आणि इट वॉज अ टोटल फिल्मी स्टाईल. तिच्या समोर ती घाबरली, तिच्या मैत्रिणी वगैरे तिला धरताय तरी हा आला काय करणार. पत्र वगैरे तिच्या तोंडावर नेऊन फाडलं, फेकून दिलं आणि पुन्हा इफ यू डू दिस आय विल सी व्हॉट आय कॅन डू. आत्ता वाटतं किती मूर्ख. बरोबर. अक्कलच नाही आली. सांगतो ना की खरंच खूप उशिरा अक्कल आली आयुष्यात. आत्ता कुठेतरी जाणवते, पण आता नंबर पण नाही सापडत. सुद्धा कुठे आहेत म्हणत बिचाऱ्या. अगं पण आता ती काय माहिती आता म्हणजे कदाचित तिची 2 मुलं म्हणजे असतील. पण तरी जर का तू आणि जर का तुला कळलं असेल की तू तीच आहेस तर तुला अजिंक्य देव शोधतायत, त्यामुळे तू मला संपर्क साध, तू मला संपर्क साध, मी तुला देतो. तेव्हा असे धमाल प्रसंग घडले. नाही पण ते आरतीचं म्हणजे अगेन आय हॅव सीन हर, त्या अतिशय चांगल्या बायको आहेत, चांगली आई आहे, चांगली सून आहे. परंतु मग आधी ठरवून ठेवल्याचं आणि नंतर हिरो झाल्यानंतर एका पिक्चरमध्ये अश्विनी भावे सारख्या नटीला ज्यावेळेला ब्रेक देता तुम्ही, म्हणजे तुमच्यासोबत ती पहिला पिक्चर करते आणि त्यावेळेला मग असं मागे वळून बघितल्यानंतर आरतीकडे बघून जरा घाई केली असं नाही का वाटलं? हो, म्हणजे असं बऱ्याचदा कारण नसताना डोकावून गेला विचार. पण त्याच्यावर मी म्हणतो ना की आईबाबांनी संस्कार इतके जोरदार घातलेले होते की त्यांनी त्या चौकटीच्या बाहेर विचारही करायचा नाही असं काहीतरी करून ठेवलेलं होतं.
अश्विनीजी आरके मधनं ज्यावेळेला बोलवणं आलेलं की त्यांचं ते हिना बनवतात, कारण ते हिना बनवतायत ही न्यूज सुद्धा खूप बाहेर होती की हो. या येणाऱ्या चित्रपटाचं नाव हिना असणार आहे आणि वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेला तुम्हाला बोलवणं आलं तो काय एक्सपिरियन्स होता त्यावेळेला? असं वाटलं की आपल्याला हिना Actually म्हणून ना, बोलवतात असं वाटलं नाही तुम्हाला? काय परत तुम्हाला असं नाही वाटलं की आपल्याला हिना म्हणूनच बोलवतात, लीड रोल साठी बोलवतात? नाही नाही अजिबातच नाही. कारण काय झालं होतं, चंदेरी करता माझं फोटोशूट चाललं होतं गौतमच्या घरी हा. आणि त्यावेळेला डब्बूचा फोन आला होता, म्हणजे रणधीर कपूरचा फोन आला होता की मी अशाच्या मुलीच्या शोधात आहे. लिटरली गौतम अर्धवट हे सोडून फोन अटेंड केला. तो आतमध्ये आला, फोनवर हात ठेवून मला विचारलं, डब्बूचा फोन आहे, तुझं नाव सांगू का? म्हटलं माझ्या पोटात भीती की आरके म्हणजे एक्सपोजर हे हो. ते साहेब. म्हटलं बाबा तुला अप्रोप्रिएट वाटत असेल तर तू सांग, मी होऊन काय अप्रोच नाही करणार काही अजिबात. आणि त्यांनी सांगितलं नाव आणि माझी स्क्रीन टेस्ट होण्या अगोदरच कळत नकळत फिल्म मागवून त्यांनी ती बघून झालेली होती. ओ सो आणि मी मला वाटतं नाशिकचा दौरा करून म्हणजे नाशिकला प्रयोग करून रात्री मध्यरात्री घरी आलेली होते आणि आईनं मला सांगितलं, अगं तुला ना आरकेतनं फोन आलाय आणि त्यांनी उद्या तुला बोलावलंय. आणि मी मनामध्ये म्हणते, म्हणजे आय कम फ्रॉम सच अ सिम्पल फॅमिली. म्हटलं आई माझ्या वॉर्डरोब मध्ये काही कपडे पण नाही येत, आता मी काय करू, म्हणजे हाऊ डू आय प्रेझेंट माय सेल्फ इन आरके. आणि मला आठवत आहे काहीतरी पिंक कलरचा टॉप आणि एक स्कर्ट घालून मी गेले आणि मग मला त्या मेकअप मॅननी तयार वगैरे केलं आणि खाली घेऊन येत होता. बरं तसं सीन करण्याची भीती वगैरे मला काही नव्हती, पण आपण छोटे आहोत, हे लोक आपलं कसं स्वागत करतील असं मला वाटलं होतं. आणि मी गेले तिथे तर ब्लॅकआउट होता सेटवर आणि खाट सगळे ते HMI तेव्हा वापरायचे ना, तर ते असे 7, 8, 10 लाईट्स एकदम ऑन झाले आणि ते सगळे खुर्च्यातनं उठून माझ्यासाठी उभे राहिले. त्याच्यात चिंपू सगळे होते आणि डब्बू, आणि खूप छान त्यांना ट्रीटमेंट दिली. मी बिन काही न घाबरता सीन केला अँड आय जस्ट गॉट सिलेक्टेड. तुमच्याबद्दल म्हणजे काय म्हणतात, अभिनयाची तारीफ खूप ऐकली, मग तुमचा प्रवास खूप छान झाला, तुम्ही हिंदीमध्ये खूप हिनासारखा मोठा चित्रपट तुम्ही केलात आणि मग कोणताही हिरो आम्हाला वाटलं की आता हा हिरो आला याच्यावर चित्रपटाला, मग हा हिरो तो हिरो हा विलन, आम्ही आपलं गेस करत होतो की आता आम्हाला ऐकायला येणार की अश्विनी भावेची अश्विनी कपूर झाली किंवा अश्विनी भावेची अश्विनी भल्ला झाली, पण असं काही नव्हतं. शेवटी माधुरी दीक्षितच्या मार्गानेच एक अमेरिकेतला इंजिनियर पकडायचा आणि त्याच्याशी लग्न करायचं, हे काय नाही, मी असं ठरवलेलं होतं की एका सर्टन एज पर्यंत काम करायचं आणि काही काळानंतर थांबवायचं आणि लग्न करायचं आणि संसार करायचा. असं मला असं वाटतं, एक चांगला नवरा मिळावा आणि संसार करावा, मुलं असावीत, एकमेकात प्रेम असावं, असं प्रत्येक मुलीचंच काय, माझं काही फार मोठं ड्रीम होतं असं नाही, पण मला ते करायचं होतं आणि त्या निर्णयावर ठाम राहण्याची शक्ती माझ्यामध्ये होती. सो ऍट अ सर्टन पॉइंट आय डिसाइडेड की बस झालं आता. आणि किशोर ज्या वेळेला भेटला त्यावेळेला मला खरंच असं वाटलं की हा खूप बुद्धिमान मुलगा आहे आणि स्वतःचं मत आहे त्याला आणि धडाडीचा आहे आणि त्यामुळे तो मला आवडून गेला. आणि देन आय रिअली डिडंट थिंक की, म्हणजे फॉर मी आता वळून बघते, आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली, मला असं वाटतं काय म्हणजे व्हॉट वर यू थिंकिंग अश्विनी, अमेरिकेला का निघून गेलीस तू, त्यावेळेला त्या झोन मध्ये असताना तुम्ही. सो आय डिडंट रिअली मॅटर. ओळख कुठे झाली? मला आता लक्षात आलं की मुलांची नावं लोक किशोर का ठेवतात, आयदर तुम्हाला मधुबाला मिळते नाही तर अश्विनी भावे. किशोर हा मूळचा हैदराबादचा आणि तो त्याच्या ऑफिसमधनं 1 वर्षाची रजा घेऊन घरी आलेला होता भेटायला, तर एका कंपनीतनं एक्झिट करून. आणि त्यावेळेला माझं बंधनचं चित्रपटाचं शूटिंग चाललं होतं आणि ते आमचं भरपूर वेळ हैदराबादला पूर्ण शूटिंग चाललं होतं. आणि त्यावेळेला नेमकी माझी वहिनी पण नोकरीच्या कारणाने तिथं आलेली होती आणि किशोर ओळखीच्या लोकांकडनं शूटिंग बघायला आला होता आणि दॅट्स हाऊ आमची ओळख झाली. मग आम्ही डिनरला गेलो आणि समथिंग क्लिक्ड. म्हणजे मला आठवत आहे त्यावेळेला सलमान, जॅकी आणि ते चित्रपटात होते, तो सलमान खूप टाइमपास करतो, नेहमी खूप मस्करी करत असतो. तर त्याला पत्ता लागला की अश्विनी कुणाबरोबर तरी डिनरला गेली आहे, आपल्याच हॉटेलमध्ये आहे. तो इतका पुचकेपणा करून तिथे भोवती करत होता. शेवटी मी त्याची एकदा ओळख करून दिली, म्हटलं म्हणजे हा जाईल. तर ते झाल्यानंतर मला किशोर विचारला, हु वॉज दॅट? तर म्हटलं सलमान खान. म्हटलं तो खूप मोठा स्टार आहे, तो खूप शॉर्ट आहे नाही असं म्हणाला, कारण माझा नवरा 6 फूट 3.5 इंच उंच आहे, त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे सलमान, आणि मी नंतर सलमानला ऐकवलं सुद्धा. त्याला फार काळजी होती सलमानला की काय चाललंय अश्विनीचं, कोण आहे हा मुलगा. आणि मग आमची 1 वर्षभर मग मी त्याला जाऊन अमेरिकेला फक्त त्याला भेटायला गेले होते. सो
वी स्पेंड सम टाइम टुगेदर आणि मग आम्ही डिसाईड केलं. आता मला एक गाणं गायचंय, एक निदान मुखाड तरी गायचंय. अश्विनी ये ना ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसीला, दे प्यार जरासा नशीला, मी तर प्रेम दिवाणा रसीला, दे प्यार जरासा नशीला, प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. अश्विनी येना हे गाणं खरोखर तुमच्यावरती लिहिलं गेलं आणि बनवलं गेलं, कारण तुम्ही सेटवर यायचा नाहीत असं म्हणणं आहे आणि तुम्ही तारखा द्यायचा नाहीत आणि म्हणून सचिनजींनी गाणं मला टाकलंय. खूपलं बरं का, काहीतरी खोटं नाटक बोलू नको. हे खरं आहे का ही स्टोरी? नाही रे, काहीतरी काय. सचिन अरे ते- सांगतात ते. तो काहीतरी आय डोंट नो. मला प्रत्यक्ष भेटून सचिनला विचारायला पाहिजे. अश्विनीजी, आपण त्या काळी हिरोईन होतो ज्या वेळेला मराठी चित्रपट जरी हिट होता तरी त्याचा परीघ छोटा होता. आणि आता तुम्ही बघताय की चित्रपटांची म्हणजे निर्मिती अगदी 2.5 कोटीपर्यंत पोहोचलेली आहेत. त्यांची निर्मिती मूल्य म्हणा किंवा प्रोडक्शन कॉस्ट 2.5 कोटी पोहोचलेली आहे. मराठी चित्रपट पुन्हा एकदा नवा श्वास घ्यायला लागलेला आहे. तर अशा वेळेला आपण हिरोईन नाही आहोत, हे कुठेतरी खुपतं का? नाही खूपच. आय थिंक मी जिथे आहे तिथे मी खूप समाधानी आहे आणि सुखी आहे. ऑल आय मिस इज कंपनी ऑफ क्रिएटिव्ह पीपल. ती जी एक क्रिएटिव्ह प्रोसेस असते ना, की मी जे बोलतोय ते बोलते ते तुला एक्झॅक्टली कळतंय किंवा तू जे संगीत देतोयस ते कुठून आलंय हे मला माझ्या हृदयापर्यंत पटकन पोहोचतं. ही जी एक अनसेड लँग्वेज असते ना आपल्या कलाकारांमध्ये किंवा दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये, ती कुठेतरी मिस होते. म्हणजे पालकत्व करणं आणि हे सगळं त्या गोष्टींमध्ये पण एक वेगळी मजा असते. पण आपल्या हृदयातला कुठला तरी कोणा माझ्यातला जो कलाकार आहे तो थोडासा काही वेळेला असं वाटतं की अरे अरे हे काय. मला आय ऍक्च्युली फील हॅपी की आपले चांगले चित्रपट मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तर आय नेव्हर फील सॅड. पण मग ह्या खुपण्यावर काही करणार आहात का? माधुरी दीक्षित परत आले, तुम्ही येणार का? हू नोज. आय मीन मी फ्युचर बद्दल ना फारसं प्लॅनिंग करायच्या भानगडीत परत. आय एम नॉट अ बिग प्लॅनर माय सेल्फ, बट मी येईन ह्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण जेव्हा येईन त्यावेळेला पूर्ण विचारांती येईल. नाही, खूप छान, खूप छान. अजिंक्य, तुमच्या खुपण्याकडे येताना आई वडील हे एवढे मोठे स्टार्स असल्यामुळे ज्या वेळेला आपण अभिनेता म्हणून सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्याशी कंपॅरिझन हे कुठेतरी खुपतं का? नक्की अभिषेक बच्चनचं दुःख तुम्ही अनुभवलेलं आहे का? मी चिक्कार अनुभवलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की स्टार पुत्र असणं किंवा आई वडील त्या क्षेत्रात आणि त्यांनी इतका बॉडी ऑफ वर्क इतकी मोठी करून ठेवलेली असताना त्या क्षेत्रात उतरणं हे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे किती भाग्यशाली आहेस तू, इट्स अ केक वॉक. बट इट इज नॉट, इट्स द अदर वे ऍक्च्युली. कारण मी आजही माझे स्वतःचे 92 ते 93 चित्रपट होऊन गेले, मराठी, हिंदी आणि तेलुगू आणि इंग्लिश असं धरून. तरी सुद्धा बाहेर पडल्यानंतर कुठनं तरी गल्लीतनं आवाज रमेश देवांचं मुलगा चाललंय आजही. अर्थात हे मी स्वतःला खूप भाग्यशाली पूर्वी समजायचो. आता कुठेतरी असं वाटायला लागलं की अरे हॅलो, इतकी वर्ष झाली, आय हॅव ऑल्सो डन समथिंग, लेट्स हिअर दॅट. पण ते अनायसे नाही होऊ शकत. त्याचं कारणच एवढं आहे की ही जी मागचं हे वलय आहे इतकं मोठं आहे की यांच्या वलयाला तोडणं इज म्हणजे आयदर यू हॅव टू बी टेरिबली बिग. जसं अभिनय कुड ब्रेक आउट बिकॉज ही वॉज अ डायरेक्टर. आज अभिनय स्वतःचं जे एक स्वतःचं जे स्थान म्हणजे आज अभिनय देव, ठीक आहे, रमेश देवांचं चिरंजीव हे लोक म्हणतात, परंतु अभिनय देव, डायरेक्टर अभिनय देव, त्याचं एक स्थान निर्माण झालं. पण ऍज अ ऍक्टर एकाच फील्डमध्ये असल्यानंतर प्रचंड कंपॅरिझन, आणि नुसतीच कंपॅरिझन नाही, पॉझिटिव्ह कंपॅरिझन नाही, तर त्यांच्यावर असलेले, जर तुम्ही त्याच क्षेत्रात असलात तर त्यांच्यावर असलेले जे रोष लोकांचे आहेत ते तुम्हाला भोगावे लागतात. विच इज अ व्हेरी फनी थिंग. की ज्यांनी कदाचित कुठेतरी, आणि सगळी लोक आहेत, स्मॉल इंडस्ट्री सगळे एकत्रच असतात, कुठेतरी
आईबाबांनी कोणाला तरी दुखावलेला असेल, तो आता मोठा निर्माता झाला असेल किंवा दिग्दर्शक झाला असेल, अरे वा आता बघूया तुला बेटा, असं हे बरंच झालेलं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत शिकार झालेलं. आणि मी कुठेतरी स्वतःही फार PR मध्ये जोर लावणारा माणूस नव्हतो, त्यामुळे मी कुठे फार गेलो नाही. पण आय नो इट हॅज हॅपन. तर हे आहे, आणि हे जितकं सुदैव आहे तेवढंच दुर्दैव आहे. अजिंक्य देव हे आमच्यासाठी असं नाव आहे, आम्ही ज्यावेळेला आम्ही म्हणजे पुढच्या पिढीच्या आम्ही समजा दिग्दर्शक निर्माते आम्ही ज्यावेळेला बोलायला बसतो की नक्की गेल्या 20 वर्षात मराठी चित्रपटात घडलं काय, तर आम्ही म्हणतो आमच्याकडे कायम लक्ष्मीकांत बेर्डेच झाले, आमच्याकडे दादा कोंडकेच झाले, आणि आमच्याकडे आता मकरंद अनासपुरे आणि भरत जाधवच होत आहेत. Correct. पण अजिंक्य देव सुपरस्टार का नाही नाही होऊ शकला. मला पण कधी कधी वाटतं की का नाही होऊ शकला. तर ते विचारायचं आहे जरा. ऍक्च्युली मी गेलो होतो काल कुंडली घेऊन. आता गुप्त्यांकडे येऊन गेल्यानंतर तरी सुपरस्टार व्हावं, त्यामुळे आज सगळे बघतील टीव्हीवर. नंतर अरे अरे नाही, पण हे काय ना की आम्ही कायम परत मी जरा प्रश्न तोच परत विचारतो. ह्याचं कारण काय की आम्ही कायम म्हणतो की आम्हाला मराठी चित्रपट हा विनोदी चौकटीत अडकून राहिला, पण आम्ही त्याचा अभ्यास जेवढा केला असेल बाहेरच्या लोकांनी त्याच्यापेक्षा तुम्ही खूप जास्त केला असणार, कारण तुम्ही त्याच्या अगेन्स्ट फाईट देण्याचा प्रयत्न केलेला असणार की तो विनोदी चौकटीनं बाहेर काढून अशा पण केला ना. पण त्याचा प्रॉब्लेमच तो झाला की शेवटी कुठेतरी विनोदी चौकटीच्या बाहेर पडायची जर इच्छाच नसेल लोकांच्याच मध्येच म्हणजे आपण आता शेवटी आपण कोणालाच दोषी ठरवू शकत नाही. कुठेतरी आमच्या मालामध्ये पण खोट असेल म्हणून विकला गेला नसेल. सो आय डोंट नो अबाउट दॅट. पण आजही बाहेर पडल्यानंतर लोक भेटला, अरे तो बरीच वर्ष बघितला नाही तुला, तू का नाही, अरे काल असं पिक्चर लागून गेला, बरीच वर्ष काय बघितलं नाही. हे कुठेतरी झालं खरं का कोणाच ॲज आय सेड की याचं उत्तर अजून शोधण्यातच आहे, पण बघू. एनिवे, मग तुमच्या आवडीचं मी हा सेगमेंट क्लोज करताना कुठलं गाणं म्हणू? तुझं हे लंबोदर गजमुख ते मला खूप आवडतं गाणं. त्याची चाल इतकी सुंदर आहे, तू इतकं सुंदर गायलायस. थँक्यू. हो इब्तिदा हर शय की तू, हर सू तेरा जलवा यहाँ, जर्रा जर्रा तेरी रहमत से यहाँ निखर गया, आ गया जो दर पे तेरे उसका दामन भर गया, तू ही दाता तू विधाता मोरया है मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, रूप सलोना दिखला मेरे मोरया मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया. हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा, हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा, हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा, तू ही धरती तू ही अंबर जो भी मेरा सब कुछ तेरा, तू ही धरती तू ही अंबर जो भी मेरा सब कुछ तेरा, तू देखे तो चमके किस्मत तेरी धरती मेरी जन्नत, तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत, आंखों का उजियारा मेरे तेरा साया मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, रूप सलोना दिखला मेरे मोरया मोरया,
मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मला गायला मिळालं आणि माझ्या देखील हे फार आवडीचं गाणं आहे. कारण साबरी साहेब म्हणजे आपण ज्यांना बघतो पहिल्यापासून आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद फार वेगळा असतो. क्या बात. म्हणजे साबरी साहेब जे जयपूरवाले, त्यांना बोलवून आम्ही इथे त्यांच्यावर हे गाणं रेकॉर्ड केलं. मला गायची संधी मिळाली. तसेच अजू दादा, तुम्ही ज्यावेळेला अशा ठिकाणी आमच्यावर येता, आमच्यावर बसता, आमचा मान वाढल्यासारखा वाटतो, भरून पावल्यासारखं वाटतं. अश्विनीजींच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला खुपतात सांगा. मला खूपतात. येस. सगळंच ती बोललीच नाही माझ्याशी, इतक्या वर्षानंतर मिठी मारली, एवढ्या वर्ष घालवली, मला काय काय सगळं सगळं ऑफिशियली मिठी मारते. सगळं खूपणं दूर. लवली. याला अरे खूप खूप छान. आम्ही इतके छान आम्ही इतकी पिक्चर्स केली, 3-4 ऍक्च्युली केली. हा म्हणजे हिंदीचं झालं नाही हिंदी झालं एक, नाही, बट खूप छान वी एन्जॉयड. म्हणजे मला Actually, चल गमत करूला वी हॅड लॉट ऑफ वी हॅड रिअल गुड फन. खूप छान मजा केली आम्ही. आणि तुम्हाला अजूदांची कोणती गोष्ट? शाबास सुनबाईच्या वेळेला खुपायचं मला. काय 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 सारखे आपले सेटवर अजूबाबा 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 अजूबाबा, आणि ते नंतर कारण मला कळलं, कारण त्या सगळ्या आजूबाजूच्या टेक्निशियन्सनी आणि मदतनीसांनी आई बाबांबरोबर या सीमाताई आणि रमेश बरोबर कामं केलेली होती. त्याला इतकं लाड प्यार, म्हणजे काय बाप रे. आणि बालजींकडे बाबांनी सुरुवात केली करिअरची, तेव्हा तिकडचे त्यांचे सगळे आणि प्रभादादा आणि आई आणि हे सगळे इतके म्हणजे लहानाचे एकत्र वाढलेले घरोबा असल्यामुळे. आणि मला दुसरा राग घ्यायचा, हा लंच टाइमला मस्त आरामात बसलेला असायचा आणि मला बाथरूमला जायला सुद्धा मला ती आमची नऊवारी साडी सोडून यायची नाही. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा नऊवारी साडी नेसलेली. माझी एवढी पंचायत व्हायची तेव्हा मला खूप राग यायचा याचा. आणि आता वेळ झाली बाईट्सची, बघूया बाईट. अश्विनीच्या बाबतीत मला सांगायची पहिली गोष्ट म्हणजे अश्विनीने पहिल्यांदा जेव्हा करिअरमध्ये प्रवेश केला तेव्हा तिने माझ्याबरोबर काम केलं. ह्याचा मला आता खूप आनंद होतोय. त्यावेळेला अश्विनी अगदी 16 वर्षाची होती. नुकतीच SSCची एक्झाम संपवून ती पहिल्यांदा नाटकात काम करत होती. आणि गगनभेदी ह्या वसंत कानेटकरांच्या शेक्सपियरच्या 3 नाटकांवर आधारित एक मराठी नाटक होतं, त्याच्यात तिने काम केलं. अश्विनी खूप छान शिकते, ऐकते म्हणजे बरोबर काम केलेल्या कलाकारांचा, जे अनुभवी कलाकार आहेत त्यांचं म्हणणं ऐकत असते. अश्विनी, तुझ्या बाबतीत एक खुपलेली गोष्ट मी सांगते बरं का आज. तुला आठवतंय आपला एकदा गडकरी रंगायतनला गगनभेदी या नाटकाचा प्रयोग होता. जवळजवळ 100-1 प्रयोग झाले होते. तुझं नाव व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर मला वाटतं लग्नाची बेडी का काहीतरी एक नाटक तू करायला सुरुवात केली होती. मला वाटतं 400-500 प्रयोग झाले असतील त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. त्यामुळे अश्विनीला एक आपण काहीतरी करतोय आणि लोकांना ते आवडतंय, यश मिळालंय, ह्याचा एक थोडासा कॉन्फिडन्स आला होता. आणि त्यावेळी तिच्या हे लक्षात येत नव्हतं की कॉन्फिडन्स आणि माज यातला फरक काय आहे. तेव्हा अश्विनी ला आठवत असेल एकदा गडकरीला प्रयोग होता आणि ती ऑलरेडी आलेली होती गडकरीमध्ये, कोणाशी तरी बोलत होती खाली गडकरी रंगायतनला. आणि मी आले, गाडीतनं उतरले आणि तिला हाय केलं. तेव्हा तिने अशी मान फिरवली आणि ज्या माणसाशी बोलत होती त्या मला इग्नोर करून त्याच्याकडे. नंतर तिला आल्यानंतर वरती मेकअप रूममध्ये आल्यानंतर मी तिला म्हटलं, तू मला जर असा कोल्ड शोल्डर परत दिला असतं मी आयुष्यात तुझ्याकडे बोलणार नाही. आय डोंट नो तिला आठवते की नाही हा प्रसंग, पण त्याच्यामुळे ती बराच शहाणपणा शिकली असेल आणि त्याच्यामुळे तिच्या स्वभावातही फरक पडला. काय होतंय असं? मला अजिबात स्मरत नाही हे. मी आय लव्ह वंदनाताई सो मच. आणि मी खरंच म्हणजे मी आत्ता तुला अरे म्हणते जर तसं काही झालं असेल तर. माझ्या अजिबात नाही. आय रिअली लव्ह हर सो मच. आणि कारण तिच्याकडनं मी खूप शिकले. त्या घरातनं ज्याला काही बॅकग्राऊंड नाही अशी आले आणि वंदनाताईचा बोट पकडून, तिचा पदर पकडून लहान मुलासारखी तिच्या मागे मागे सगळीकडे जात असे मी. आणि कुठे कुठे तिने फिरवलं मला. आणि तिचा एक स्वभाव जो माझ्या लक्षात राहिला, अत्यंत उत्साही, म्हणजे मी तिला कधीही डाऊन पाहिलंच नाहीये. आणि तिचं देण्याचं जे म्हणजे काही असेल, छोटं कुणाकडे जाणार असेल तर त्यांना आवडणारं गिफ्ट ती बरोबर घेऊन जाईल. मला अमेरिकेत माझ्या घरी आली तरी सुद्धा काहीतरी ती घेऊन येते. सो मी तिच्याकडनं खूप काही शिकले. आणि जर तुला माहितीये वंदनाताई की माझं चुकलं तर तुला माझ्या कानफटात मारण्याचा सुद्धा अधिकार आहे. सो तू सांगितलंस आणि आय फॉलोड इट. आणि तुला माहितीये मला बिलकुल माज नाहीये.
त्यामुळे तुझे ते शब्द माझ्या लक्षात राहिले असतील आणि मी अजून डाऊन टू अर्थ आहे. चला पुढचा बाईट बघूया. अश्विनी, तू लहान होतीस तेव्हापासून मी तुला ओळखतोय. आपण चुनाभट्टीच्या त्या चाळीमध्ये मी वेलणकरांकडे यायचो आणि त्यावेळेला तिथे चाळीमध्ये सगळी मुलं आपण खूप धुडगूस घालायचो. कॉलेजमध्ये होतीस त्यावेळेला तू ग्रुप सॉंग्समध्ये गायचीस तू माझ्याबरोबर. आमच्या सगळ्या ते आम्ही बसवायचो आणि तू असं एकदम असं हे करून सगळं ग्रुप सॉंग गायचीस. काकूबाई दिसत होतीस त्यावेळेला. आता काय खूपचं ते सांगतो मी तुला. एक तर तू तिकडे अमेरिकेत असतेस ते आम्हाला अजिबात आवडत नाही. इथे असतीस तर कितीतरी अजून पिक्चर्स केले असतेस. तुझ्या नवऱ्याची माफी मागून सांगतो. पण त्याहीपेक्षा मला आठवतंय की तू गायचीस ना त्यावेळी अशी खूप मनापासून गायचीस. खूप मनापासून एखादं गाणं ते खूप तू काय लता मंगेशकरचं गाणं लता मंगेशकरच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न नाही करायचीस किंवा आशा भोसलेचं गाणं आशा भोसलेच्या आवाजात मी पण तुला ते गाणं खूप आवडायचं गायला आणि ते गाणं कदाचित केलं असतंस तर आता कुठच्याही वयात गाणं साथ देतं. अभिनय कदाचित साथ देणार नाही पण ते मला खूपतंय की तू गायिका सुद्धा व्हायला हवी होतीस आणि एका वेळी दोन्ही गोष्टी तू 4 गोष्टी करू शकतेस याच्यावर माझा विश्वास आहे. आम्हाला एक गोष्ट नवीन कळलेली आहे. काहीतरीच बाबा तुम्ही आहे. अतिशय छान गायचात अशोक, आणि तू भेटलास की मारणार आहे मी तुला. चलो एफ सब मेजर. म्हणजे आम्ही काय सोडणार आहे तुम्हाला? आता ऐकणार आम्ही गाणं. अय्या, मम्मांचं गाणं आहे म्हणजे माणिक वर्मांचं. पहाट झाली उद्यानातून मंदिरी कारवा जळते मी हा जळे दिवा जळते मी हा जळे दिवा शृंगाराचा लाथडुनी घट गोकुळात गेला नटखट स्मृती तरी ग त्याची हरवा जळते मी हा जळे दिवा जळते मी हा जळे दिवा. या बात है. एक्सलंट. मला वाटतं की तो जे खुपतं म्हणतो ना ते मला देखील खुपतं. माझं असं स्वप्न आहे की पुढच्या जन्मात मी क्लासिकल सिंगर होणार आहे. क्या बात है. पुढचा बाईट बघूया. त्याला आज इथं बघून फार आनंद वाटला रे मला. फार बरं वाटलं. तुझ्याबद्दल कधी हेवा वाटतो आणि आनंदही वाटतो. हेवा थोडासा ह्याच्याबद्दल वाटतो की तू माझ्यापेक्षा 100 पट चांगला आर्टिस्ट आहेस. 100 पट. अगदी पहिल्या पिक्चरपासून ते अगदी वासुदेव बळवंत फडकेपर्यंत किंवा आता नवीन जे पिक्चर करतोयस ते एकापेक्षा एक सुंदर तू कामं केलेली आहेस आणि त्याचा मला अभिमान आहे. कधी कोणाबरोबर कम्पेअर करत जाऊ नकोस स्वतःला. कधीही चुकून सुद्धा कम्पेअर करायचं नाही. येस, आय एम द बेस्ट हे ठरवू. आणि खरं खुपतं सांगू, हे माझं मनाला खुपतं ते एकच आणि ते म्हणजे मी तुला अमेरिकेहून परत बोलवलं. ते बोलवणं हे चुकीचं आहे असं मला आत्ता वाटतं. त्यावेळी असं वाटत होतं की बरोबर आहे. पण खरं सांगू बरं, मनात अतिशय दुःख होतं की मी तुला उगीच बोलून घेतलं. तुझ्या बुद्धिमत्तेचा इथं या पिक्चर लाईनपेक्षा तिथं कॉम्प्युटरच्या लाईनमध्ये फार चांगला वापर झाला असता. पण नियतीच्या समोर कोणी काही करू शकत नाही. गेलेले दिवस जसं परत बोलवता येत नाही तसे केलेली चूक पुन्हा आम्हाला दुरुस्त करण्याची शक्यता नाही आहे. मी क्षमा कर असं मी म्हणणार नाही कारण तुझ्यापेक्षा मी तुझा वडील आहे. पण एवढंच तुला म्हणेन की तो माझा गाढवपणा होता. तो करायला नको होता. मी
की तुला दुसरं एक गोष्ट खुपती, तुमचं लग्न झालं तुम्ही दोघांनाही जायचं होतं तिकडं, पण व्हिसा न मिळाल्यामुळं जाता आलं नाही. मी त्यावेळी धडपड केली नाही रे. मी धडपड केली असते ना की माझ्या ओळखीमुळं तुला एक बघता बघता व्हिसा मिळाला असता. त्यावेळी व्हिसा मिळणं काही कठीण नव्हतं. ते खुपतं. हे खुपणं माझं आहे, माझ्या मनातलं, तुझ्याबद्दलचं नाही. माझ्या मनातलं तुला न केलेल्या गोष्टीबद्दलचं खुपणं आहे. काय सांगा? बाबांचं खुपणं त्यांच्या, आता मी त्यांना एवढंच सांगेन की हे सगळं खूप वेळ झालेलं आहे आणि इट शुड बी पार्ट ऑफ पास्ट. इट्स ओव्हर, इट्स गॉन, डन, फिनिश्ड. आता या वयात त्यांनी हे विचार करून स्वतःला त्रास करून घेणं योग्य नाही आणि मला मुलगा म्हणून ते कधीच आवडणार नाही आणि पटणारही नाही. तेव्हा मी त्यांना हीच रिक्वेस्ट करेन की हे सगळं खुपणं आता बाजूला टाकून द्या, त्यात काही राहिलेलं नाही आहे तथ्य. सो तुम्ही जे केलं आणि दिलं आम्हाला ते खूप मोठं आहे, खूप जास्त आहे आणि त्याच्या मोबदल्यात कदाचित आमच्याकडनं कमी पडलेलं असेल बरंच काही. ते आता आम्ही देऊ शकलो तर आनंद होईल. नेक्स्ट. अजिंक्य, तू खरंच एक मस्त पर्सनॅलिटी असलेला आमच्या जनरेशनचा तरी हिरो होता. पण असं तुझ्याबरोबर काम करताना एवढी मजा यायची. एक मित्र म्हणून तू खूपच छान, सेटवरही तुझं वागणं एवढं मस्त की मजा यायची. आपण ऑफ द स्क्रीन म्हणजे आपला शॉट झाला की आपल्या गप्पा टप्पा वगैरे खूप रंगायच्या. मला सगळे ते दिवस आठवत आहेत. आणि अजिंक्य, तुझ्या बाबतीत एक गोष्ट मला खूप ते मला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की सगळ्या निर्मात्या किंवा इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की अजिंक्य जेवढा यायला हवा होता तेवढा का आला नाही. मग कोणी सांगितलं अजिंक्यचे टँट्रम्स खूप आहेत. पण मला असा कधी तुझा अनुभव आला नाही किंवा तू वाटलाच नाही. पण निर्माते तुझ्याबद्दल असं का म्हणतात याबद्दल मला असं वाटतं तूच ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यातून तू बाहेर ये आणि तू पुन्हा तेवढ्याच ह्याने काम कर. वंडरफुल. आय लव्ह दॅट. दिस वॉज अ बिग सरप्राईज. अलकाबरोबर खूप छान गट्टी झाली होती आमची, खूप छान. आम्ही एकतर मराठी चित्रपटसृष्टीतला मला वाटतं आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट झालेला चित्रपट माहेरची साडी हा आम्ही एकत्र केला. आणि म्हणजे अलकाचं फॉलोईंग मराठीमध्ये आणि रुरल मासमध्ये प्रचंड. सुलोचना दीदी नेक्स्ट, ती ऑलमोस्ट बॅलन्स झाली होती. पण खूप छान. आणि मी सांगितलं तसं तुला आता हे काय करायचं आहे निर्मात्यांना. मला वाटतं झीवर मी एक स्लॉट घेऊन सारखा उभा राहून सगळ्यांना नमस्कार करून सांगतो की सर मी चांगलं काम करतो, मी त्रास देत नाही, मी पैसे मागत नाही, प्लीज आता तरी या. कारण ते लिहितात आमचे रायटर अरविंद जगताप. अशा हिरोइन्स येती आणिक परदेशी हो जाती. अशा हिरोइन्स येती आणिक परदेशी हो जाती. आज जाहली इंग्लिश विंग्लिश, आज जाहली इंग्लिश विंग्लिश, काल मराठी होती. अशा हिरोइन्स येती. पॅन तुझे ग हळवे बिळवे, पॅन तुझे ग हळवे बिळवे, स्वप्नातही ते तुला पाहती. स्वप्नातही ते तुला पाहती. तरी अश्विनी जाम फॉरेनी, तरी अश्विनी जाय फॉरेनी. येणारायच्या पाठी अशा हिरोइन्स येती आणिक परदेशी हो जाती. अशा हिरोइन्स येती. आता काय करू, खरंच आला तो आणि मला घेऊन गेला.
बरं मी त्याला म्हणजे मी पत्नीचा धर्म त्याची भूमिका साकारते आणि मी जी भूमिका आतापर्यंत घेतली ती मनापासून आणि 100% साकारली. सुनेची भूमिका, आईची भूमिका, पत्नीची भूमिका, आणि ते मी नाही केलं तरी पण तुम्हाला खटकेल ते मी करते आहे. आणि मी तीच आहे, मराठीच आहे मी. माझ्या बोलण्यात कुठे ऍक्सेंट दिसला का तुम्हाला? मग मी तीच मराठी आहे आणि माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये माझं मराठी पण सुखरूप जपलेलं आहे. म्हणून मी मधनं येते आणि काम करते. एक आय फ्रेशन माय सेल्फ अँड आय गो बॅक. आपण आहोत 4थ्या सेगमेंटमध्ये, जो सेगमेंट आहे रॅपिड फायरचा आणि त्यानंतर टेलिफोन राऊंडचा. पण त्याआधी मी लोकांना आवर्जून कौतुकाने सांगू इच्छितो की अजिंक्य देवांनी एक स्पेशल चिल्ड्रनसाठी अंधेरीमध्ये शाळा सुरू केली. आम्हाला सांगा ना त्याबद्दल. हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे खूप. आणि म्हणजे मला आत्ताच 1 वर्ष झालं. 1 वर्षापूर्वी मला BMCने अख्खी बिल्डिंग दिलेली आहे अंधेरी वेस्टला. आणि आम्ही तिथे एक खूप वेगळ्या पद्धतीची शाळा चालू केलेली आहे फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, विच इन्क्लूड्स अ पूर्ण स्पेक्ट्रम ऑफ ऑटिझम, सेरिब्रल पॉल्सी, डिलेड माइलस्टोन्स, एव्हरीथिंग. आणि मी स्वतः आणि माझी मिसेस दोघंही आम्ही अमेरिकेला गेली 9 वर्ष दरवर्षी 3दा जाऊन येत होतो परत. आणि तिथे आम्ही घेतलं बिकॉज माय यंगर डॉटर इज अ स्पेशल चाइल्ड. शी इज डिलेड माइलस्टोन्स आहे तिचे. सो इट्स अ व्हेरी क्लोज टू माय हार्ट सिच्युएशन. आणि तिला आम्ही पाहिलं की भारतामध्ये कुठेच अशी कुठलीच सोय नाही आहे जिथे मी तिला घेऊन जाऊ शकेन किंवा तिला मी पाठवून अपेक्षा करू शकेन की तिच्यात प्रगती होईल. बरोबर. पण अमेरिकेत जाऊन मला खूप प्रगती तिच्यात आढळली आणि आय कॅन सी. आणि आता शी इज क्लोज टू नॉर्मलसी बाय गॉड्स ग्रेस. बट मग मी ही शाळा मला BMCने दिली आणि ते जे तिकडे करतात तेच आम्ही इथे पूर्ण करतो. आणि दिस इज नथिंग टू डू विथ टेबल, चेअर्स किंवा शिकवणं काही नाही आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीज, ब्रीदिंग टेक्निक्स या सगळ्यावर भार देऊन मुलांना किती परिवर्तन आम्ही करू शकतो याचा प्रयत्न आम्ही याच्यावरनं करतो. पूर्ण स्टेट ऑफ आर्ट स्कूल आहे. डस्ट फ्री एन्व्हायरमेंट, सेंट्रली एअर कंडिशन करून घेतलेली आहे. इट्स अ 3 स्टोरी बिल्डिंग. सो इट्स आत्ता माझ्याकडे 10 ते 11 स्टुडंट्स आहेत आणि 50ची कॅपॅसिटी आहे माझ्याकडे. 50ची कॅपॅसिटी आहे. आणि वी आर प्लॅनिंग टू ग्रो बिगर विथ फ्यू इक्विपमेंट्स. या वर्षी घेईन. 1 जुलैला चालू केलं तुम्ही मागच्या वर्षी. तर खूप छान. आणि तुमच्या शाळेला आमच्या खूप शुभेच्छा. गुप्ते गुप्तेचा संपूर्ण परिवार तुम्हाला हे सांगतोय की कधी कुठल्याही प्रकारची गरज लागली तर सांगा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपण रॅपिड फायरला सुरुवात करूया. मला असं वाटतं अजिंक्यजी तुमच्यापासून सुरुवात करायला काही हरकत नाही. आवडती अभिनेत्री? अश्विनी भावे. अरे टायमिंग चांगलं होतं. खरं सांगितलं तर हे टायमिंग म्हणतात ते. खरंच म्हणतोय. दुसरा पर्याय विचारायचं नाही. अच्छा. आवडता सिनेमा सर्जा का वासुदेव बळवंत फडके? सर्जा. सर्जा. आवडती दिग्दर्शिका कांचन अधिकारी का श्रावणी देवधर? श्रावणी. कुणाचा अभिनय जास्त आवडतो, सीमा देव का रमेश देव? सीमा देव. वाव. कुठला दिग्दर्शक जास्त चांगला आहे, अभिनय देव की अजिंक्य देव? अभिनय देव. अभिनय देव. सुपर. अश्विनीजी, आवडता दिग्दर्शक कांचन नायक का चंद्रकांत कुलकर्णी? फार डिफिकल्ट आहे बाबा. चंदू मला माफ कर. कांचन नायक. कोणती भूमिका जास्त आवडली, पुरुष का कळत नकळत? कळत नकळत. कोणत्या देशाची जास्त वाट लागली, भारत का अमेरिका? मला वाटतं मी भारत म्हणेन की एका बाजूला प्रोग्रेस होतोय पण जितकं नेत्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पाहिजे ते होत नाहीये. ते झालं तर आपला देश अमेरिकेच्याही पुढे जाऊ शकतो, पण ते व्हायला पाहिजे. भारत. बरोबर आहे, अग्री. आवडता अभिनेता? तुम्हाला सांगा, तुम्हाला पर्याय कळलेले नाहीये का तुम्हाला दुसरा पर्याय ऐकायचा आहे? दुसरा पर्याय ऐकायचा. अशोक सराफ. अशोक सराफ. अशोक मामा बरोबर मी खूप फिल्म्स केल्यात आणि त्याच्याकडनं मी खूप शिकले. त्याच्यामुळे फॉर मी दुसरं कुणीही, कुणाचंच, अजिंक्यच नाही, दुसऱ्या कुणाचंही नाव ठेवलंच तरी मी अशोकचंच नाव घेईन. तुमच्या नवऱ्याला कोणती अभिनेत्री आवडते, अश्विनी भावे का माधुरी दीक्षित? अश्विनी भावे. आयुष्य. कॉल हिम अँड आस्क हिम. आणि आता वेळ झालेली आहे ती या फोन राऊंडची. अश्विनीजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. बघूया तुम्ही कोणाला फोन लावा.
हा खूप इनोव्हेटिव्ह राऊंड आहे आणि मी राज कपूरना फोन लावणार आहे. हेलो राज साहब, मैं अश्विनी भावे आपसे बात करना चाहती हूँ. जी, मैंने हिना में एक छोटा सा किरदार निभाया था. कभी आपसे बात करने का मौका नहीं मिला. अगर बुरा न मानो तो मैं आपसे मराठी में बात करना चाहती हूँ. राजसाहेब, तुम्हाला आठवणारच नाही, शक्यच नाही, पण मला तुमच्याबरोबर झालेली माझी पहिली भेट अगदी अजूनही आठवते. पहिल्या नाटकाचा म्हणजे गगनभेदीचा पहिला प्रयोग त्याकरता आम्ही लंडनला गेलो होतो आणि अचानक तुमच्या भेटीचा योग आला. आणि आता सांगते तुम्हाला, त्या आधी मी निळ्या डोळ्याचा माणूसच कधी पाहिला नव्हता आणि तुमच्या डोळ्याचं निळेपण माझ्या अजून लक्षात आहे. तुमच्याशी मी हस्तांदोलन केलं आणि तुम्ही माझ्या पाठीवरून हात फिरवलात. तुमचा तो गुबगुबीत हात आणि प्रेमळ स्पर्श, आय स्टील रिमेंबर दॅट. त्यावेळेला मला असं कधी वाटलं नव्हतं की RK बॅनरच्या एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळेल म्हणून. हिना साकारण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं, त्याच्या गाण्यांवरचे संपूर्ण संस्कार, त्याच्या स्क्रिप्टवरचे संपूर्ण संस्कार तुम्ही केलेत, पण तो चित्रपट निर्मितीच्या अगोदरच तुम्ही दिवंगत झालात आणि तुमचं ते स्वप्न नंतर डब्बूनी पूर्ण केलं. आणि त्या स्वप्नपूर्तीमध्ये माझा अक्षरशः अगदी कणभर हातभार लागला. ह्यासाठी हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. तुमचं मराठी कलाकारांवरचं प्रेम, तुमचं मराठी थिएटरवरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, पण तेच प्रेम, तेच अगत्य तुमच्या अपरोक्ष सुद्धा तुमचे कुटुंबीय अजूनपर्यंत ठेवून आहेत आणि त्यांनी मला खूप सन्मानाने, प्रेमाने वागवलं. तुमच्या RK बॅनरमुळे RK फॅमिलीमध्ये इन्क्लूड केलं आणि या हिनातल्या छोट्या कॅरेक्टरनी मला खूप खूप काही दिलं. म्हणजे प्रत्येक कलाकाराला असा एखादा सोनेरी क्षण मिळावा ज्याच्यामध्ये तुमचं आयुष्य सगळं उजळून निघावं, तसं माझ्या बाबतीत झालं. आणि मी किती तुमचे धन्यवाद करू, कारण तुम्ही जरी नसलात तरी तुमचे आशीर्वादच आमच्या पाठीशी होते. मला माझ्या कामाची पावती सगळ्या जगाकडनं मिळाली, पण तुमच्या मनामध्ये जी चांदणी होती किंवा त्या गाण्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे होतं ते माझ्याकडनं झालं का हे मला कधीच कळणार नाही. नाही कळलं तरी असू द्या, पण आय जस्ट वॉन्ट टू से दॅट आय एम सो थँकफुल की मी खरोखर आजही मला म्हणजे जगभर मी गेले, माझ्या हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी आजही गेले तरी खूप आदराने, खूप प्रेमाने मला वागवतात. मराठीवाल्यांचं तर काही प्रश्नच नाही, पण आय एम सो सो थँकफुल टू यू. थँक्यू. बाय. आणि आता वेळ झाली ती अजिंक्य देव कोणाला फोन लावतात ते बघायची. भयंकर आतुर, प्रचंड आतुर. हेलो हेलो अमित जी, नमस्कार. मैं अजिंक्य देव बोल रहा हूँ, खुपते तिथे गुप्ते के सेट से. नमस्कार सर. हाँ, गुप्ते ने भी आपको नमस्कार बोला हुआ है. और यहाँ पे मेरे साथ हॉट सीट पे, सॉरी बाजू के सीट पे अश्विनी जी भी बैठी हुई हैं. तो सर मैं मराठी में बात करूंगा. सर तुम्हाला थोडंसं सांगशील का, बिग टाइम फॅन ऑफ अमिताभ अश्विनी बच्चन. भावे, ती पण तुम्हाला सांगते की शी इज अ बिग टाइम फॅन. अरे हो, तुम्हाला मराठी समजतं, तुम्ही मराठी चित्रपट काढलाय आता, करेक्ट आहे. सर काय नाही, तुम्हाला एक मनापासून अशी गोष्ट जी जळत होती ती आज सांगावीशी वाटते. सर कुठेतरी ना असं वाटतं आता की तुमच्यामुळे माझं करिअर खराब झालं. नाही म्हणजे कसं म्हणताय तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो का ते. आम्ही लहान असताना सतत तुम्ही सगळीकडेच होतात आणि आजही तुम्ही सगळीकडे आहात. आम्हाला असं वाटलं की सगळेजण सांगायचे की अरे हाईट असलेला अशी आणि आवाज जर बुलंद असेल तर बस स्टारडम झालंच. त्या दिवसापासून हाईट वाढवण्यासाठी जो दिसेल बांबू त्याला लटका, जो दिसेल त्या गोष्टीला लटका, असं करत करत हाईटसाठी लटकलो, हाईट वाढली. त्याच्यानंतर गुळण्या केल्या आणि बरंच काही केलं आणि काय काय खाल्लं काय कोणाच ठाऊक. त्याच्यानंतर आवाजही बुलंद झाला. आता म्हटलं चला झाली, आता झेप झाली, आता काय स्टारडम आपल्यापासून फार लांब नाहीये. पण आता तेच गुप्ते विचारत होते की का नाही मिळालं तुला, तर हे कारण आहे. हे सगळं केलं आणि पाऊल ठेवलं मराठीच्या ओसरीमध्ये आणि मराठीच्या दरवाजा बाहेर लिहिलेलं होतं की 6 फूट आणि 6 फुटाच्या वरच्या कलावंतांना एंट्री नाही. कारण जर तुम्ही त्याच्यानंतरही शिरलात तर फटके मिळतील आणि ते मिळाले. तर मला असं वाटतं की मराठीमध्ये लोकांना 1.5 फूट 2.5 फुटाच्या वर बघतच नाहीत आणि त्यामुळे उंच पण तेवढीच आणि झेप पण तेवढीच मारत राहतात. आता मी त्यात 6 फुटाच्या वर गेलो, लटकलो. हे तुमच्यामुळे झालं. आता तुम्हाला कुठेतरी मला सांभाळून न्यायला लागणार आहे. आता तुम्ही मराठी चित्रपटात उतरलेला आहात तेव्हा मला वाटतं विहीरचा पार्ट 2 काढताय असं कळलंय. हा त्याला अच्छा नाही, तिथे अभिषेक करतो आता.
बरं ठीक आहे, पण आता काहीतरी करा आणि हे सांभाळून घ्या, कारण मी शेवटी नाही तर शंका करत बसेन आयुष्यभर. तुमच्यावर काम करायला मिळालं हे माझं भाग्य आहे. तुम्हाला बघत बघत मोठा झालो, पण ही खंत कुठेतरी मनात सतत राहिली होती. आज मला वाटतं या लोकांनी मला ती सांगायला चान्स दिला तुम्हाला. तुमचे आशीर्वाद सतत पाठीशी असू देत. I'm a great fan, sir. Thank you. Love to all. Thank you very, very much. I love you. वाव वाव. अरे एक मिनिट, माझ्याकडे नंबर नव्हता त्याचा. सेव्ह करतो पहिला, सेव्ह करतो. सेव्ह करून ठेवतो. याचा डायरेक्ट नंबर आहे. डायरेक्ट ते नंबर. उचलतात. हो ना. हो. काय म्हणाले? नाही तेच ते म्हणाले की काय आता मी काय करणार. आता तू करून बसलास मूर्खपणा. आधी विचारलं असतं मला तर मी सांगितलं असतं की असंच होत नाही सगळं. त्यासाठी अजूनही मेहनत करायला लागते. पण असो, मजा आली आणि मनापासून खूप बरं वाटलं. कारण मला सतत असं वाटायचं की अरे यार हे एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा का नाही. आणि आज तू एवढ्या वेळेला प्रश्न विचारलास की वाय नॉट वाय नॉट. म्हटलं बहुतेक कुठेतरी आपला जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक जण थोडासा अजून वर बघायला पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाने ध्येय आणि सगळंच उंचावलं पाहिजे. मला वाटतं देशाची पण खूप बलवत्तर स्थिती होईल. नक्कीच नाही. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो. हा अमितजी ऐकतात अजून? हा मला वाटतं ठेवला नसेल. नहीं, कारण ते आप हिंदी में हो सर, और आप हिंदी नहीं पूरे दुनिया के आप बादशाह हो. आप बहुत बड़े गॉड है सर, गॉड है. गॉड. लेकिन आपके पीछे है ना वो शाहरुख खान भी आ जाते हैं और वो सब है. लेकिन हमारे इंडस्ट्री में मराठी में पिछले 25-30 साल में सिर्फ एक ही हैंडसम बंदा हुआ है, वो अजिंक्य थे. अभी तक दूसरा कोई पैदा नहीं हुआ है. तो हाँ, थोड़ा हमारे इधर उनका थोड़ा ज्यादा रुतबा है सर. थैंक यू सॉरी. थँक्यू. मजा आली. दोघे जण आलात, खूप छान बोललात आणि तुम्हाला तुमच्या दोघांच्याही पुढच्या करिअरसाठी गुप्तेच्या संपूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. पाहूयात आमचे प्रायोजक फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ ची वैशिष्ट्य. लोक, तुम्ही देखील अख्खी मैफिल आमच्याबरोबर बसलात. छान मजा आली. पुढच्या मैफिलीमध्ये देखील आपण अनेक छान छान इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना भेटणार आहोत आणि त्यांचं खुपणं दुखणं ऐकून घेणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम फॉर्च्यून राईस ब्रान हेल्थ प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. तर तुला खाण्याची भयंकर आवड आहे असं म्हणतात. भयानक. खाण्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो. काही क्या बात आहे. आमचा ग्रुप होता खाणाऱ्या मित्रांचा. त्यावेळी आम्ही असं ठरवायचो की जर आपल्याला आज जेवायला जायचंय तर सकाळच्या वेळेत सगळी कामं करून घ्या. खाणं झालं की आपल्याला जाऊन झोपायचं सगळ्यांना. ज्यावेळेला पुण्यामधल्या जी कॉन्ट्रोवर्सी झाली ज्याच्यामध्ये पार्टीवरनं सई तामणकर होते आणि त्याच्यावरनं बरंच मीडियानी गोंधळ घातला आणि त्यामध्ये सुरुचचं नाव जोडलं गेलं, तर त्यावेळेला कुठेतरी खुपलं का, वाईट वाटलं का, राग आला का सगळ्या मीडिया? हो, खूप आला होता राग. पण मला कुतूहल पण वाटत होतं बऱ्याचदा नंतर सुद्धा की त्या घटनेशी संबंध नसलेल्या अनेक लोकांच्या कमेंट्स किंवा कोट्स दिवसेंदिवस पेपरमध्ये येत राहिले आणि खूप अनेक दिवस त्याबद्दल छापून येत राहिलं.